नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असते, एखाद्या भूमिकेवर टीका करायची असते, एखाद्या विचारधारेसंदर्भात आपलं काही मत असतं, तेव्हा आपण ते व्यक्त करत असतो. त्यावर मग आपण टीका करतो, वेगवेगळ्या शैलीमध्ये आपण त्याचा समाचार घेत असतो. ते ठीक असतं, पण प्रत्येक वेळेला तशीच परिस्थिती असेल असं नव्हे. काही वेळेला अशी परिस्थिती असते ज्यावेळेला आपण अशा पद्धतीची टीका हे टाळण्याचा प्रयत्न करतो. प्रामुख्याने आपल्या साधारणपणे भारतीय पद्धतीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली तर आपण साधारणपणे त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो. त्याचे जे काही गुण आहेत ते गुण आपण लोकांपर्यंत मांडतो. जरी भलेही आपलं त्याच्याशी वैर असलं, कधी काळी शत्रुत्व असलं, ते एक तर आपण बोलत नाही किंवा मग बोललो तर चांगलं बोलायचं आहे, या उद्देशानेच त्या व्यक्तीला एक श्रद्धांजली अर्पण केली जाते. अन्यथा आपण त्याचे वाभाडे काढत नाही मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे. असं साधारणपणे एक आपले संस्कार जे आहेत ते आपल्याला शिकवत असतात, आणि त्यामुळे तशा पद्धतीचं वर्तन आपण नेहमी करत असतो, त्याची काळजी घेत असतो. आता नेपाळमध्ये जी घटना घडली, तिबेट आणि नेपाळमध्ये जो प्रचंड असा महाप्रलय आपल्याला तिथे पाहायला मिळतो आहे, त्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीचे रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आपण बघतो आहे ते सोशल मीडियावर, आणि त्याचं भयानक स्वरूप आपल्याला लक्षात येते की किती मोठ्या प्रमाणावर हा पाण्याचा प्रवाह आला वरून आणि कोसळला तिकडच्या नेपाळच्या सीमेवर म्हणा किंवा तिबेटच्या सीमेवर, आणि अनेक लोक जे आहेत ते वाहून गेले, मृत्युमुखी पडले, गायब झालेले आहेत, बेपत्ता आहेत, कोणालाही माहिती नाही, त्यांचा संपर्क झालेला नाही. मग भारतातलेही लोक आहेत किंवा नेपाळमधले आहेत, तिबेटमधले असतील, आणखी काही परदेशी नागरिक असू शकतात. कोणाचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही असेही लोक आहेत, काही सुखरूप राहिलेले लोक आहेत. पण जो काही प्रकार घडलेला आहे, ही जी काही नैसर्गिक आपत्ती संकट कोसळलेलं आहे लोकांवर, ती किती महाभयंकर आहे याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे हा कुठला एखादा कडा कोसळला नाही किंवा कुठलं तरी नुसतं एखाद्या भागामध्ये पाणी वाहत आलं आणि काही घरं वाहून गेली असं झालेलं नाही. एक मोठा हिमनदीचा भाग जो आहे त्याचा तट तुटला आणि त्याच्यातून पाणी ते वाहत आलेलं आहे, सोबत त्याच्या चिखल माती, तिकडची झाडं, हे सगळं वाहत आलं आणि त्याला प्रचंड वेग होता, आणि त्याच्याने अनेक माणसं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत, दबली असतील त्या चिखलाखाली. कोणालाही काहीच माहिती नाही अजूनपर्यंत, अनेकांचा संपर्क झालेला नाही, ते खरोखर जिवंत आहेत का किंवा ते कोणत्या अडचणीत आहेत का हे काही समजलेलं नाही. महाराष्ट्रातलेही लोक आहेत, भारतातले आहेत, अनेक लोक आहेत. मग अशा या सगळ्यांबद्दल आपली काय भावना असू शकते? आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो, दुःख व्यक्त करू शकतो, कारण परिस्थिती तशी गंभीर आहे. नेपाळसारख्या छोट्या देशापुढे सुद्धा मोठं संकट आहे की एवढं सगळं सावरणं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो चिखल, पाणी, याचा जो काही तडाखा बसलेला आहे, त्यातून तिकडचं जीवनमान पुन्हा पूर्वपदावर आणणं हे काही सोपी गोष्ट नाही. आणि अशा परिस्थितीत आपण त्याबद्दल फक्त सहानुभूती, दुःख व्यक्त करू शकतो, हळहळ व्यक्त करू शकतो, आणखी कोणतीही भावना असू शकणार नाही. आपण त्याची काही टिंगल उडवणार नाही, आपण त्याची खिल्ली उडवणार नाही, किंवा त्यामागून आपले जे काही राजकारण आहे ते खेळण्याचा आपण प्रयत्न करणार नाही आणि करता कामा नये. जी घडलेली घटना आहे त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. पण आता लोकसत्तासारख्या दैनिकामध्ये या संदर्भात जेव्हा अग्रलेख लिहिला गेला, गिरीश कुबेर यांनी तो अग्रलेख लिहिला, त्याच्यामध्ये बाकी सगळं लिहिण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे तो जवळपास 250 फुटांचा असा पाण्याचा प्रवाह, पाण्याची भिंत ही कोसळली, वरून खाली आली, हिमनदी जी आहे ती फुटली, किंवा त्याच्यात काय बर्फाचा कडा कोसळला. नेमकं काय हे आपण आत्ता सांगू शकत नाही, तिकडे काय कॅमेरे लागलेले नाही. जे काही सॅटेलाईट इमेजच्या मार्फत काय कळते, जे काही संशोधन केलं जाईल त्यामार्फत जे कळते त्यातून सांगितलं जाते. पण प्रवाह निश्चितपणे भयानक मोठा होता, 4-5 मजल्याच्या इमारतीला सुद्धा व्यापून टाकेल
त्यालासुद्धा वाहून नेईल इतका मोठा प्रवाह तो होता. हे स्वतःच आपण लेखामध्ये लिहिलेलं आहे गिरीश कुबेरांनी. आणि त्याच लेखामध्ये मग टिंगल उडवायची कोणाची, तर सद्गुरू जे एक आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांचे अनेक असंख्य अनुयायी आहेत देश विदेशामधले. आपण पाहतो भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे अनुयायीसुद्धा त्या ठिकाणी नेपाळला गेलेले होते. ते जवळपास 70 अनुयायी, त्यांचा पत्ता काय लागलेला नाही, संपर्क होऊ शकलेला नाही आणि आज अनेक दिवस झाले संपर्क झालेला नाही. त्यामुळे कदाचित ते या संकटामध्ये बळी गेलेत का अशी शंका येऊ शकते. आणि स्वतः सद्गुरू यांनीसुद्धा या संदर्भात आपलं काही निवेदन आहे ते सादर केलं. त्यांनाही ते दुःख अनावर झालं. त्यांचे अनुयायी होते ते तिकडे गेले होते, तीर्थक्षेत्राला गेले असतील, पण ते परतलेले नाही आहेत. आता या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? सहानुभूती व्यक्त करू शकतो, आणखी कोणतीच भावना असू शकत नाही. पण त्याच्यात काय म्हटलेलं आहे की सद्गुरूंपाशी जर एवढी दैवी शक्ती आहे तर ते नक्कीच त्या सगळ्या पर्यटकांना म्हणा किंवा त्यांच्या अनुयायांना वाचवतील, वाचवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असेल. किंवा हे सगळे जे अनुयायी गेलेले आहेत त्यांनी एवढी वणवण करण्याची काय आवश्यकता होती? सद्गुरूंच्या ठाई सगळे देवी देवता असतील, दैवी शक्ती असेल, ते एवढे वणवण करत तिकडे पर्यटनाला किंवा त्या तीर्थक्षेत्रांत जाण्याची काय आवश्यकता होती असा सवाल कुबेर उपस्थित करतात. आणि त्यातून काय दिसतं की आपल्याला या विषयाचं गांभीर्य जे आहे ते राहिलेलं नाही. आपल्याला या माध्यमातून फक्त टिंगल उडवायची आहे कोणाची तरी. आणि ती कोणाची उडवायची आहे? ते एका हिंदू समाजातल्या गुरुची उडवायची. सद्गुरूंच्या नावाने तिथे शंख करायचं आहे. कशासाठी? तर आपल्याला ते व्यक्तिमत्व आवडत नाही. ठीक आहे, तुमचा काय वैचारिक वाद असू शकतो, तुम्हाला पसंत नसतील, पण आत्ता परिस्थिती काय आहे? त्यांचे अनुयायी जे सापडलेले नाहीत, बेपत्ता आहेत, त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त करायला पाहिजे की नाही, की या पद्धतीची तुलना करायची. ही हास्यास्पद तुलना वाटते. आणि स्वतःला विचारवंत म्हणवणारे, लेखक म्हणवणारे लोक जेव्हा अशा पद्धतीची भाषा वापरतात तेव्हा हसायला येतं की परिस्थिती कोणती आहे, कोणता प्रसंग त्या सगळ्या लोकांवर गुदरलेला आहे. आणि केवळ त्यांच्यावर नाही, त्यांचे नातेवाईक आज चिंतेत आहेत की कुठे गेले ते सगळे लोक, ते आपल्या संपर्कात नाहीत, इतके दिवस झाले त्यांचा कोणताच संपर्क होत नाही आहे, ते सुखरूप असावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. या अग्रलेखात ते सुखरूप असावेत अशी इच्छा व्यक्त करायची म्हणजे भीक दिल्यासारखी. पण आधी काय बोलायचंय तर सद्गुरूंपाशी जर शक्ती आहे तर त्यांनी वाचवावं त्यांना. आध्यात्मिक शक्ती कोणताही चमत्कार करणारी नसते, ती आत्मबळ वाढवणारी असते. याचं भान लेखकांना असलं पाहिजे. ते कसलं आत्मबळ वाढवायचं आहे तर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळावी, आपलं जीवन अधिक चांगलं व्हावं. जीवनामध्ये जे काही चढ उतार होत असतात, संकट येत असतात, त्याच्यातून आपल्याला कुठेतरी शांतपणे त्यांचा सामना करता येऊ शकतो. आपल्यासमोर ज्या काही चिंता आहेत, आपत्ती आहेत, त्यातून आपल्याला मार्ग सापडू शकतो शांतपणे विचार केल्यावर. त्यासाठी अध्यात्म आहे. म्हणजे ही एक सोपी व्याख्या म्हणता येऊ शकते. आणि सद्गुरू हे त्या पद्धतीने सगळ्यांना अध्यात्माची दीक्षा देत असतील की तुम्ही त्या ठिकाणी साधना करा, स्वतःचं आत्मबळ वाढवा, एवढंच आहे. त्याच्यात काही चमत्कार नाही आहे कोणता, की मी तुम्हाला वाचवण्याचा दावा कुणी सद्गुरूंनी केलेला नाही. तुम्ही कोणत्याही संकटात सापडलात तर मी तुम्हाला वाचवीन म्हणून. पण तरी ती टीका करायची. मुळात हा टीकेचा मुद्दाच नव्हता. अग्रलेखात जर लिहिलेलं आहे की 250 फुटाची भिंत पाण्याची जी कोसळलेली आहे आणि ती प्रचंड वेगाने खाली आली डोंगर माथ्यावरून आणि ती या सगळ्या गावांवर कोसळली, तर याच्यात त्या पर्यटकांचा काय दोष आहे, त्या अनुयायांचा काय दोष आहे, किंवा सद्गुरूंचा काय दोष आहे? मग त्याच्यात लिहायचं की नाही तिकडे बोगदे बांधले जातात किंवा काय रस्ते बांधले जातात. मग काय अपेक्षित काय आहे? असे तर रस्ते तिकडेच नव्हे, अन्य ठिकाणी बांधले गेलेले आहेत. आज ज्या ठिकाणी पूर्वी कधी काळी जंगलं होती, ज्या ठिकाणी वन्य प्राणी होते, तिथे आज रस्ते झालेले आहेत, ती जंगलं नष्ट झालेली आहेत. मग माणसाने कोणत्या काळामध्ये, आदिम काळामध्येच राहायला पाहिजे होतं की काय लंगोटी बांधून? अजूनही बैलगाडीवरनंच प्रवास करायला पाहिजे होता की काय? माणसाचं आयुष्य हे कुतूहल जे आहे ते शमवण्यासाठी आहे की काय नेमकं करायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आज जे वेगवेगळे शोध लागले ते अशा पद्धती कुतूहल जे मनात जागृत झालं त्याच्यातूनच झालेले आहेत. आपण विज्ञानवादी स्वतःला म्हणायचं आणि विज्ञानाचे कोणतेही प्रयोग करायचे नाहीत आणि टीका जी आहे ती अध्यात्मावर करायची. मग विज्ञान जर आपल्याला मान्य आहे तर मग चंद्रावर जसं जातोय माणूस त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात.
चंद्रावर माणसं जाताना त्या ठिकाणी अपघात घडतात, मग काय म्हणायचं, चंद्रावर जाऊ नका. अनेक जण शिखरं पादाक्रांत करतात, त्याच्यातही हिमकडे कोसळतात, बर्फाचं वादळ येतं, ती माणसं मृत्युमुखी पडतात. मग काय सांगायचं त्यांना, कशाला जाता हिमशिखरांवर. मग काय करायचं, घरी बसून राहायचं. तेव्हा ही मुळातच हा जो युक्तिवाद आहे हा इतका हास्यास्पद आहे. बरं ते करता येतो कारण का की सद्गुरू काय त्याच्यावर दबाव आणणार नाहीत, सद्गुरू त्याला काही टीका करणार नाहीत, विरोधात काही करू शकणार नाहीत, मॅनेजमेंटवर विरोध करणार नाहीत, आरोप कोणताही दबाव आणणार नाहीत. भले तर एखादं निवेदन जाहीर करतील, एखादा लेख त्याला उत्तर म्हणून लिहू शकतील, पण ते लेख मागे घ्यायला तर लावणार नाहीत ना. मागच्या वेळेला तसाच असंतांचे संत हा लेख लिहिला होता, तो मागे घ्यावा लागला. मदर टेरेसांवरचा लेख होता तो, कारण त्यावेळेला दबाव आला. मग आता ज्याच्यामुळे दबाव येतो, ज्याच्यामुळे लेख मागे घ्यावे लागतात, ते लिहायचेच नाहीत. मग ज्याच्यामुळे आपल्याला लेख मागे घ्यावे लागणार नाहीत, ज्याच्यामुळे कोणी दबाव आणणार नाही, अशांवर लिहायचं. म्हणजे ते सोपं होतं. म्हणजे परखड विचार पण मांडता येतात आणि लेख मागे घ्यावे लागत नाहीत. तेव्हा ही जी सगळी घटना घडलेली आहे ती इतकी गंभीर आहे. त्याच्यामध्ये कुठे डोंगरामध्ये बोगदा काढलेला आहे किंवा एखादा रस्ता बांधलेला आहे म्हणून सगळ्या घटना घडत आहेत असं अजिबात नाही. एकूणच जगभरामध्ये पर्यावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत. त्याला माणसाचेही काही ज्या काही कृती आहेत त्यासुद्धा कारणीभूत असतील, पण सगळं काय माणसामुळे घडतंय. त्यामुळे माणसाने आरामात घरी बसून टी व्ही बघावा, वाचन करावं आणि कुठेही जाऊ नये. ना पर्यटनाला जावं, ना कुठेही साहसी कोणताही खेळ खेळावा, काही करू नये. घरी बसून राहावं, म्हणजे आपण आपोआपच या सगळ्यातून बचावू शकतो. आपल्यावर कोणतंही असं संकटच कोसळणार नाही. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे की बघा सद्गुरूंच्या अनुयायांचं कसं झालं. असं प्रत्येक धर्माच्या बाबतीत होतं. अनेक धर्मांच्या बाबतीत असे काही मेळावे असतील, काही यात्रा असतील, तिथे अशा घटना घडतात. अनेक लोक चेंगराचेंगरीत मरतात, अव्यवस्था होते. मग काय करायचं त्यावेळेला, ते सगळं बंद करायचं. पण त्यावेळेला बोललं जात नाही. डीजेचा विषय आला की फक्त तो गणपती उत्सवाशी जोडायचा. गणेशोत्सवात कसे डीजे वाजवले जातात. मग आता काल लालबाग आणि परळमध्ये जे झालं तिथे रात्री 12 वाजता डीजे वाजवला जातोय. काही युवक जे आहेत हे तिकडे धिंगाणा घालतायत, बाईकवरनं तिकडे जोरजोरात शिट्या वाजवत किंवा हॉर्न वाजवत चालवत आहेत. आसपासच्या लोकांना त्रास होतोय. त्याच्याविषयी कोणी लिहित नाही, त्याविषयी कोणी बोलत नाही, कारण तो सोयीस्कर विषय असतो. त्याच्यावर टीका केली तर मग ते बातमी किंवा लेख मागे घ्यावा लागेल. त्यापेक्षा परखड कुठे बोलायचं तर ज्या ठिकाणी आपल्याला लेख मागे घ्यावा लागणार नाही, कोणाचा दबाव येणार नाही. भलेही त्यांनी विरोधात एखादा लेख पाठवला तर तो छापून देऊ, उपकार करू त्यांच्यावर, अशी भावना असेल तर काय होणार त्या ठिकाणी. त्या मुळात हा विषय नेपाळचा होता. तो असताना त्याच्या सद्गुरूंचा संबंध किंवा त्यांच्या अनुयायांचा संबंध लावण्याचं काहीच कारण नव्हतं. शेकडो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. ते वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळे पर्यटक असू शकतात, देशविदेशातले असू शकतात, ते फिरायलाही गेलेले असू शकतात, कोणी तीर्थक्षेत्रांना गेलेले असू शकतात. पण विषय कोणता घेतला, फक्त सद्गुरूंचा. त्याच्यावरनं लक्षात येतं की हे विचारांचं दारिद्र्य आहे आणि ते दारिद्र्य त्याच्यातून दिसून येतं. प्रसंग कोणता आहे त्या अनुरूप आपण लिहिणं आवश्यक आहे, त्या अनुरूप आपल्या भावना असणं आवश्यक आहे. ते न करता आपण त्या प्रत्येक विषयात, कोणताही विषय असो, कोणती परिस्थिती असो, टिंगल उडवायची, हिणवायचं. प्रामुख्याने हिंदूंना हिणवण्यात काही पुरोगाम्यांना प्रामुख्याने मजा येते. ते कोणताही उत्सव साजरा करत नाहीत, ते कोणत्याही धर्माचं पालन करत नाहीत, त्यांना त्या धर्माविषयी तिटकारा असतो. पण लिहिताना मात्र लोकांनी काय केलं पाहिजे, धर्मामध्ये लोकांनी कसा आदर्श वागणूक दाखवली पाहिजे हे सांगायला पुरोगामी पुढे असतात. स्वतः मात्र कोणतंही त्यातलं पालन कशाचंही करत नाहीत. ना ते कुठल्या देवळात जात, ना कुठल्या देवाला मानत, ना कोणत्याही धर्माचं पालन करत. पण लोकांना सल्ले मात्र द्यायचे की लोकांनी कसं वागलं पाहिजे. पण ते फक्त कोणाला, हिंदू धर्मातल्याच. सुधारणा करायची तर सगळ्या धर्मात करावी, सगळ्या समाजात व्हायला पाहिजे अशी अपेक्षा नाही. त्यामुळे ही टीका सद्गुरूंवर जाणीवपूर्वक करण्यात आली, तो एवढाच मुद्दा घेऊन. खरं तर प्रश्न खूपच गंभीर आहे, त्याच्यावर बोलता आलं असतं, त्याच्यावर तो केंद्रित ठेवता आला असता विषय. पण आपल्या विचारांचं दारिद्र्य दाखवायचं झालं तर मग अशा पद्धतीने लिहिलं जातं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.